थोडं मागे वळून बघितलं तर मुलाला 10वीला 92% मार्क्स होते. साहजिकच पालकांना वाटलं की आपला मुलगा हुशार आहे आणि एकतर आपण मिडल क्लास फॅमिलीमधून येतो, त्यामुळे नीट असेल किंवा MBBS असेल याचा खर्च काही आपल्याला परवडणार नाही. त्यामुळे एक लवकर जॉब जर मिळवायचा असेल तर इंजिनिअरिंग एक चांगला ऑप्शन आहे. हाच विचार करून पालकांनी सुद्धा त्या मुलाला 11वीला JEEच्या कोचिंगसाठी जवळच्याच शहरामध्ये एका कोचिंग सेंटरमध्ये ठेवलं. ठीक आहे, कारण का कोटा असेल किंवा मोठमोठ्या कोचिंग इन्स्टिट्यूटचा खर्च काही परवडणार नव्हता हे त्यालाही माहिती होतं. आणि मुलगा सुद्धा सिरियसली या सगळ्या गोष्टी 11वीपासून फॉलो करत होता. म्हणजे ज्यावेळी कोचिंगमध्ये आला त्यानंतर 11वीचा सिलेबस वगैरे कव्हर करणं सुरुवातीला 6-7 महिने व्यवस्थित फॉलो होत होतं, परंतु नंतर जसं वाटू लागलं की अजून 11वीच्या सिलेबसला इतकं वेटेज नाही आहे किंवा अजून वेळ आहे 12वीची आपल्याला एक्झाम द्यायला किंवा सोशल मीडिया ॲडिक्शन असेल, या सगळ्या मुळे अभ्यासावरती मुलाचा सुद्धा परिणाम झाला. ठीक आहे, आणि साहजिकच मुलगा 12वीला एंटर झाला. आता 12वीला ज्यावेळी त्याची स्टडी चालू झाली, एकतर कोचिंग सेंटरमधले जे प्रिपरेशन आहे किंवा त्यांचा जो स्टडी आहे तो आणि बॅकलॉग्स यामुळे मुलाला 12वीचा सिलेबस समजणं अवघड झालं आणि त्यामुळे मुलाचं अजून बॅकलॉग्स क्रिएट झाले आणि शेवटपर्यंत ते काही कव्हर झाले नाहीत. साहजिकच घरचे हॉस्टेलचे पैसे असेल किंवा मेसचे पैसे असेल हे सगळे त्याला प्रोव्हाइड करायचे होते आणि मुलाला सुद्धा वाटायचं की जे काही आपली फॅमिली आपल्याला प्रोव्हाइड करते तितकं आपल्याकडून अभ्यास होत नाही आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की जो मुलगा JEEच्या कोचिंगसाठी इथं आला होता तोच मुलगा आता 12वीच्या बोर्ड एक्झामच्या प्रिपरेशनसाठी लीक्ड पेपर्स कोणते, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कुठले किंवा यूट्यूबवरच्या फालतू कुठल्याही म्हणजे जिथून काही इम्पॉर्टंट भेटेल ना त्यावरून बोर्ड एक्झाम कशी एकदा पास होतोय यासाठी प्रिपेअर करू लागला. दरम्यान JEEचा अटेम्प्ट झाला, JEEमध्ये फक्त 78% मिळाले होते. म्हणजे विचार करा की ज्या मुलाला 10वीला असेल 92% मार्क्स मिळालेत, ना त्याला JEEची कोचिंग व्यवस्थित झालेली होती, ना बोर्ड एक्झामचा रिझल्ट चांगला लागणार होता आणि हातात आता काय राहिलं होतं, फक्त एक CETचा अटेम्प्ट. खरं तर ज्या अपेक्षा त्या मुलाकडून घरच्यांनी ठेवल्या होत्या, साहजिकच त्याच्या कोचिंगचा खर्च असेल, त्याच्या हॉस्टेल मेसचा, या सगळ्यांचा खर्च ते उचलत होते आणि या सगळ्याचं रिग्रेट आत्ता मुलाला वाटतंय. खरं तर ही कुठलाही गोष्ट नाही आहे. बहुतांश मुलं जो कुणी माझा आजचा हा व्हिडिओ बघतायत ती सगळी सिच्युएशन आज ते हे फेस करतायत. का तुम्ही विचार करा, बोर्ड एक्झाम नंतर झालेली आपली अवस्था. आणि आता असं नाही की तुम्ही हुशार नाही आहेत किंवा तुमच्याकडे काही नाही आहे, फक्त एक सांगतो, तुमच्या प्रत्येकामध्ये ते पोटेन्शियल आहे आणि ती संधी आता आलेली आहे. म्हणजे बोर्ड एक्झाम कशीही जाऊ देत किंवा JEEचा अटेम्प्ट कसाही जाऊ देत, मात्र आत्ता जो CETचा अटेम्प्ट पुढच्या 2 महिन्यामध्ये 2 अटेम्प्ट्स येणार आहेत ते सगळ्यात गरजेचे आहेत. 11वी 12वी काय केले किंवा काय तुम्ही चुका केल्यात, काय नाही केले वगैरे हे सगळं बाजूला ठेवा आणि फक्त हे 2 महिने डेडिकेटेडली जो काही रोडमॅप मी आजचा हा देतोय तो नक्की फॉलो करा. गॅरंटेड सांगतो एक चांगलं पर्सेंटाईल या CET एक्झाममध्ये तुम्ही मिळवू शकाल. ठीक आहे, तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. कारण आजचा जो व्हिडिओ आहे ना तो बोर्ड एक्झाम नंतर 99+ कसं स्कोअर करता येईल यावरती बनवतोय आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो एंडिंगपर्यंत नक्की बघा, कारण का प्रत्येक स्टेप प्रॅक्टिकली सांगणार आहे की तुम्हाला काय केलं पाहिजे, कुठला अभ्यास कधी पिकअप केला पाहिजे, कुठला अभ्यास कधी कव्हर केला पाहिजे, कुठले रिसोर्सेस फॉलो केलेत, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करतोय. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सॲप ग्रुप, त्यानंतर आमचं ॲप आणि दुसरं इन्स्टाचं पेज या तिन्हीच्या लिंकसुद्धा दिलेले आहेत. त्याच्यावरती सुद्धा सगळ्या अपडेटसाठी तुम्ही कनेक्ट होऊ शकता. तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. खरं तर बोर्ड एक्झाम नंतर जर तुम्हाला 99+ जर स्कोअर करायचे असतील ना, असं नाही आहे की तुम्ही दिवसाचे कम्प्लिटली 15-16 तास अभ्यास करा. ठीक आहे, फक्त छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्यात आणि हे तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय, तर बोर्ड एक्झाममध्ये 99+ स्कोअर करण्याऐवजी सगळ्यात महत्त्वाचे आहे तुमचे रिसोर्सेस. कारण का तुम्ही कोणती पुस्तकं यूज करता, कोणता क्रॅश कोर्स फॉलो करता किंवा कोणती कोचिंग फॉलो करता, त्यानंतर कोणत्या टेस्ट सिरीज जातात, या सगळ्याचा इफेक्ट तुमचा यावरती होणार आहे. आता मला माहिती आहे की बहुतांश सगळ्या यूट्यूबर्सने असेल किंवा बाजारामध्ये क्रॅश कोर्स ऑनलाईन ऑफलाईन लॉन्च झालेले आहेत. ठीक आहे, आता सगळ्या मुलांनी क्रॅश कोर्स घेण्याची काही घाई गडबड करू नका. मला वाटतं उद्या हा व्हिडिओ मी रिलीज करेल की CETसाठी ऑनलाईन क्रॅश कोर्स कोणते चांगले आहे, ऑफलाईन काय आहे, तर ते सगळं मी एक ना डेडिकेटेड व्हिडिओ उद्या बनवतोय. म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन क्रॅश कोर्सचे फायदे तोटे, मार्केटमध्ये यूट्यूबमध्ये कुठलंही पेड प्रमोशन नाही आहे, मात्र मार्केटमध्ये जे काही क्रॅश कोर्स आहे त्याच्यापैकी बेस्ट कोणते प्रत्येक सब्जेक्टसाठी ते सगळं सांगेल. ठीक आहे, आणि ते तुम्ही फक्त उद्याचा व्हिडिओ बघा व्यवस्थित आणि त्यानंतर डिसाईड करा. ठीक आहे, आता बुक्स कोणती फॉलो करायचे हे सुद्धा मी उद्याच्या व्हिडिओ सांगेल. कारण का उद्याचा व्हिडिओ असणार आहे कंप्लीट रिसोर्सेस आपल्या CET एक्झामसाठी कुठले असणार आहेत ना शेवटच्या 2 महिन्यांसाठी ते मी सांगणार आहे. ठीक आहे, हा होता पहिला पॉईंट. मात्र एक काळजी घ्या
की तुम्ही जे काही रिसोर्सेस फॉलो करताय ना रिलेव्हंट असू द्यात, कारण का बहुतांश मुलं बघतोय ना अशी पुस्तकं रेफर करतात ज्यांचा ना CETच्या लेवलशी संबंध आहे ना JEEच्या, म्हणजे काहीही क्वेश्चन्स कुठलीही पिकअप करायची, जे ओल्ड सिलेबस होता 2020चा त्याच्यातले क्वेश्चन्स वगैरे झाले. असं काही करू नका, ते नंतर रिग्रेट होईल. ठीक आहे, हा होता पहिला मुद्दा. आता दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर आपला रोडमॅप काय असणार आहे पुढच्या 2 महिन्याचा. एक म्हणजे काय, आता फेब्रुवारीचे आजपासून जर बघाल तर 7 दिवस शिल्लक आहेत. ठीक आहे, आणि मार्चचे 31 दिवस आपल्याला शिल्लक आहेत. ठीक आहे, एप्रिलमध्ये आपला पहिला अटेम्प्ट असणार आहे. त्या पहिल्या अटेम्प्टपूर्वी आपल्या हातात 10 दिवस शिल्लक आहेत. म्हणजे हे जर टोटल बघाल तर ॲप्रॉक्सिमेटली तुमच्याकडे 48 दिवस शिल्लक असणार आहेत. ठीक आहे, मग या 48 दिवसाचं म्हणजे पहिल्या अटेम्प्ट पूर्वीच आपलं टार्गेट काय, एक म्हणजे काय, शक्य तेवढा सिलेबस का सांगतोय, फक्त जर आत्ता पहिल्या अटेम्प्टपूर्वी जेवढा शक्य असेल तेवढा सिलेबस कव्हर केलात तर दुसऱ्या अटेम्प्टमध्ये आपल्याला फायदा काय होईल, जास्त सिलेबसवरती फोकस न करता जे काही आपले वीक टॉपिक्स आहेत त्यांच्यावरती फोकस करता येईल आणि अगेन अँड अगेन टेस्ट देऊन ते वीक टॉपिक्स आपल्याला इम्प्रूव्ह करता येईल. आणि हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे पहिला आपला अटेम्प्ट होण्याआधी पुढच्या 48 दिवसांचं पहिलं एम आहे की जास्तीत जास्त सिलेबस कव्हर करणं. आणि दुसरी गोष्ट आहे, या सिलेबस कव्हर केल्यानंतर आपल्या टेस्ट देणं प्लस रिव्हिजन करणं, हे आपलं आहे. ठीक आहे, आता तुम्ही कधीपासून सुरुवात करता हे तुमच्यावरती. मला वाटतं एक किंवा दोन पेपर अजून तुमचे शिल्लक असतील, ते लवकरात लवकर द्या. तसं पण ते कॉम्प्युटर सायन्स वगैरे नॉर्मलच पेपर आहेत. मात्र CETची प्रिपरेशन जेवढी शक्य असेल तेवढी लवकरात लवकर स्टार्ट करा. ठीक आहे, फेब्रुवारीचे 7 दिवस आणि हे जे 48 दिवस आहेत त्याच्यामध्ये आपलं जास्तीत जास्त सिलेबस कव्हर करणं हे करायचं आहे. ते पुढे सांगतो मी कसा कव्हर करायचा. ठीक आहे, त्यानंतर आपला पहिला अटेम्प्ट येतो आणि त्यानंतर अगेन आपल्याला दुसऱ्या अटेम्प्टमध्ये 10 दिवस एप्रिलचे शिल्लक राहतात आणि मेचे आपले 15 दिवस, म्हणजे हे टोटल 25 दिवस शिल्लक राहणार आहेत. आणि या 25 दिवसामध्ये जो आपण सिलेबस इथे कव्हर केला आहे त्या सिलेबसवरती अगेन अँड अगेन टेस्ट द्यायचे आहेत. त्यामुळे भलेही आपल्या पहिल्या अटेम्प्टमध्ये आपले CETचे पर्सेंटाईल किती येऊ द्यात, परंतु एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आपण सेकंड अटेम्प्टला घ्यायची आहे आणि सेकंड अटेम्प्टला फर्स्ट अटेम्प्टपेक्षा एक चांगला स्कोअर आपल्याला आणायचा आहे. ठीक आहे, हा होता पुढच्या 2 महिन्यांचा आपला रोडमॅप. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेप आहे ते म्हणजे काय, की हा प्लॅन तर समजला की मला काय करायचं आहे वगैरे, परंतु एक्झिक्यूट कसा करायचा किंवा फॉलो कसं करायचं आहे. कारण का सगळेच सांगतात की हे करा ते करा वगैरे, परंतु ते फॉलो कसं करायचं किंवा ते अंमलात कसं आणायचं ते खूप गरजेचं आहे. ठीक आहे, त्यामुळे तेच सांगतोय की मी 48 दिवस तुम्हाला मॅनेज कसे करायचे, कोणत्या दिवशी कुठला टॉपिक पिकअप करायचा आहे. ठीक आहे, एक तर लक्षात ठेवा या 48 दिवसापैकी ना शेवटचे 10 दिवस असणार आहेत ना, ते आपण काही रिव्हिजन किंवा टेस्ट जेवढा सिलेबस कव्हर केला आहे त्याच्यावरतीच देणार आहोत. ठीक आहे, आणि सेकंड आहे की सिलेबसचं ब्रेकडाऊन. आता सिलेबसचं ब्रेकडाऊनच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की दरवर्षीप्रमाणे आमचा जो प्रोग्राम असतो म्हणजे 2 गोष्टी असतात, पर्सनल मेंटरशिप आणि टेस्ट सिरीज प्रोग्राम. आता हा जो प्रोग्राम आहे, पहिली गोष्ट विद्यार्थ्यांना वाटेल का फ्री आहे का, कम्प्लिटली पेड प्रोग्राम आहे. ठीक आहे, पर्सनल मेंटरशिप आणि टेस्ट सिरीज प्रोग्राम जो आहे त्याच्यामध्ये आम्ही काय काय प्रोव्हाइड करतो त्याबद्दल सांगतो. ठीक आहे, तो लॉन्च झालेला आहे. ज्या मुलांना जॉईन व्हायचं आहे ना ते होऊ शकतात. ठीक आहे, आता याच्यामध्ये आम्हाला एक काय मिळतं, पहिली गोष्ट असतं ते म्हणजे पर्सनल गायडन्स. म्हणजे तुम्हाला तुमच्या CET एक्झामपर्यंत कुठल्याही स्टेपला काही डाऊट्स असेल, तुमच्या टेस्ट सिरीजच्या स्कोर्सच्या दरम्यान किंवा अभ्यास होत नसेल किंवा तुमच्या टाईम टेबल रिगार्डिंग मी पर्सनली तुम्हाला गाईड करत असतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काहीही वाटलं तर डायरेक्टली तुम्ही मला विचारू शकता आणि माझ्याकडून तुम्ही पर्सनली गायडन्स घेऊ शकता. सेकंड आहे ते म्हणजे काय, रेग्युलर टेस्ट. या पर्सनल मेंटरशिप प्रोग्राममध्ये तुम्हाला टोटल 35 फुल लेंथ टेस्ट मिळतात. ठीक आहे, ज्याच्यामध्ये लास्ट इयर झालेले 15 पेपरसुद्धा इन्क्लुडिंग आहेत. ठीक आहे, तर 35 टेस्ट म्हणजे विचार करा. आणि या टेस्टला 2 अटेम्प्ट दिले आहेत, जेणेकरून तुमच्या CETच्या पहिल्या आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये या टेस्ट तुम्हाला वापरता येतील आणि ते खूप गरजेचं आहे. तिसरं आहे ते म्हणजे काय, हँड रिटन नोट्स, फिजिक्सच्या हँड रिटन नोट्स. त्यानंतर चौथा आहे ते म्हणजे काय, मॅथ्स आणि केमिस्ट्रीची फॉर्म्युला बुक्स. ठीक आहे, या 4 गोष्टी आम्ही या टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप प्रोग्राम, आता त्याची प्राईस काय आहे वगैरे सगळं ॲपमध्ये वगैरे दिलेलं आहे. मात्र आता प्राईस काय चार्ज करतो त्याबद्दल सांगतो. एक म्हणजे लक्षात ठेवा, टेस्ट बनवण्यासाठी वगैरे असेल किंवा ॲपचे चार्जेस वगैरे आहेत ना, यासाठी खर्च नक्कीच केलेले आहे. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, पर्सनल मेंटरशिप. तुम्हाला वेळसुद्धा द्यावा लागतो, कारण का प्रत्येक विद्यार्थ्याचे वेगवेगळे डाऊट्स असतात, जेणेकरून तुम्ही आत्ता ज्या स्टेपला आहात ना तिथूनपासून ते CET एक्झामपर्यंत एक चांगला स्कोर व्हावा, यासाठी हा पर्सनल मेंटरशिप आणि टेस्ट सिरीज प्रोग्राम मी लॉन्च केलं आहे. ज्या मुलांना जॉईन व्हायचं आहे ना नक्की जॉईन व्हा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲप देतो आणि ॲपमध्ये तो कोर्स आहे तो तुम्ही परचेस केला तर तुम्हाला ते सगळं ॲक्सेस होईल.
ठीक आहे. मात्र एक सांगतो की जे काही विद्यार्थ्यांना गायडन्स मिळेल ना, नक्कीच तुमच्या CETच्या प्रिपरेशनमध्ये ना खूप बोस्ट होईल. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन व्हायचं आहे ते जॉईन होऊ शकतात. आता नेक्स्ट येतो ती म्हणजे काय, की तो जो स्टेपचा प्लॅन सांगितला आहे तो तुम्हाला एक्झिक्यूट कसं करायचा आहे. तर आपल्याला 48 दिवस आहेत पहिल्या अटेम्प्टमध्ये. ठीक आहे. तर सिलेबसचं जर ब्रेकडाऊन केलं तर आपल्याला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे टोटल 16 चॅप्टर्स येतात आणि मॅथ्सचे जे आहेत ते 15 चॅप्टर्स येतात. म्हणजेच काय, तर 48 दिवसांमध्ये जर तुम्हाला एवढा सिलेबस कव्हर करायचा असेल तर प्रत्येक चॅप्टरला 2 ते 3 दिवस तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. म्हणजेच उदाहरणार्थ सांगतो, सलग जर 3 दिवस मी कन्सिडर केले, ठीक आहे, या 3 दिवसांमध्ये माझा फिजिक्सचा 1 चॅप्टर, केमिस्ट्रीचा 1 चॅप्टर आणि मॅथ्सचा 1 चॅप्टर कंप्लीट झालाच पाहिजे. आता 3 दिवसांमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स, आता काय तुम्हाला बोर्डसाठी वगैरे सेपरेट प्रिपरेशन करावी लागणार नाही. त्यामुळे वेळ कम्प्लिटली तुमच्याकडेच आहे. तर 3 दिवसामध्ये PCMचा प्रत्येकी 1 चॅप्टर कव्हर झालाच पाहिजे. बहुतांश मुलांचं बोर्ड एक्झाममध्ये ऑलरेडी थिअरी कव्हर झाली, आता फक्त त्यांना न्यूमरिकल सॉल्व्ह करायचं. हे करावं लागणार आहे. इतकं इझी आहे. म्हणजे विचार करा, मी समजा फिजिक्सचा कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन चॅप्टर पिकअप केला. ठीक आहे. तर या 3 दिवसामध्ये मी काय करेल, तर पहिल्या दिवशी मी काय करेल, त्या चॅप्टरची थिअरी कव्हर करेल, शॉर्ट नोट्स बनवेल आणि थिअरॉटिकल कन्सेप्ट सगळे आहेत त्या क्लिअर करेल. ठीक आहे. आणि पुढचे जे 2 दिवस आहेत त्याच्यामध्ये मी काय करेल, तर त्या वेळेमध्ये फक्त न्यूमरिकल सॉल्व्ह करेल आणि जे वीक न्यूमरिकल्स आहेत त्यांना अगेन अँड अगेन सॉल्व्ह करेल. ठीक आहे. सेम असंच तुम्ही मॅथमॅटिक्सचा एखादा चॅप्टर मॅट्रिक्स पिकअप केला त्याला पण तसंच करायचं आहे. केमिस्ट्रीचा सॉलिड स्टेट पिकअप केला त्याला सुद्धा करायचं आहे. हे असणार आहे तुम्हाला एवढ्या लवकर सिलेबस कव्हर होऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे 2 ते आता जे कमी वेटेजचे चॅप्टर्स आहेत त्यांना तर इतका वेळ पण लागणार आहे, 2 दिवसामध्येच ते कव्हर होतील. मात्र 1 चॅप्टर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचा प्रत्येक 1 चॅप्टर कमीत कमी 2 ते 3 दिवसामध्ये कव्हर झालाच पाहिजे. ठीक आहे. अगेन नेक्स्ट प्लॅन म्हणजे काय, की डेली टाईम टेबल स्ट्रॅटेजी. म्हणजेच काय, तर प्रत्येक दिवस येणारा जो आहे ना, आता हे मी जसं सांगितलं की 3 दिवसामध्ये 1 चॅप्टर कव्हर झाला पाहिजे. मग तो कव्हर कसा करायचा. पहिली गोष्ट, दिवसाला तुम्हाला 3 स्लॉटमध्ये डिवाईड करायचा आहे. पहिला जो स्लॉट असणार आहे ना, तो असणार आहे आपला मॉर्निंग स्लॉट. ठीक आहे. दुसरा असणार आहे इव्हनिंग किंवा आफ्टरनून स्लॉट आणि तिसरा असणार आहे नाईट स्लॉट. ठीक आहे. मग आता बहुतांश मुलांचे कोचिंग सेंटर किंवा क्रॅश कोर्स वगैरे असतात किंवा ऑफलाईन क्लासेसला वगैरे जावं लागतं. लक्षात ठेवा, जर वाटत असेल की त्या क्रॅश कोर्सचा किंवा त्या कोचिंगचा मला काहीतरी फायदा होतोय, माझी थिअरॉटिकल कन्सेप्ट क्लिअर होत आहेत, ठीक आहे, तर ते क्लासेस अटेंड करा. जर वाटत असेल की माझा नाही तिथे टाईमपास होतोय, मला ते जरी माझा तिथं अभ्यास करावा लागला तरी घरी येऊन परत करावं लागतंय, तर अटेंड करू नका. वाटत असेल की माझा त्याच्यावरती खरंच काहीच तोटा होतोय, म्हणजे काहीच फायदा होत नाही, तर सरळ ते क्लासेस किंवा जे काही ऑफलाईन क्लासेस ते बंक करा आणि घरी येऊन सेल्फ स्टडी करा. ठीक आहे. तर 3 स्लॉट्स मी देतो, हे 3 स्लॉट्स तुम्हाला मॅनेज करावेच लागणार. आता हे स्लॉट्स किती वेळाचे असणार ते तुमच्यावरती डिपेंड करतं. काही मुलांचं लवकर जर कोचिंग सेंटर म्हणजे क्लासेस असतील 9ला किंवा 10ला तर सकाळचे 2-3 तासाचाच वेळ मिळेल. इव्हनिंगला लवकर सुटत असेल तर त्यानुसार वेळ मिळेल. तर स्लॉट नंबर 1 असणार आहे तो मॉर्निंग स्लॉट. युज्युअली या मॉर्निंग स्लॉटमध्ये जो तुम्हाला डिफिकल्ट सब्जेक्ट जातो आणि जो हाय वेटेज आहे असा मॅथ्स हा सब्जेक्ट पिकअप करायचा आहे. ठीक आहे. ॲप्रॉक्सिमेटली 3 ते 4 तासाचा वेळ तुम्हाला मिळायला पाहिजे. ठीक आहे. मग काय करायचं, सपोज ठीक आहे, पहिल्या दिवशी मी काय करेल, तर डे 1ला काय करेल, मॅथ्सच्या त्या चॅप्टरची काय करेल, पूर्ण थिअरी कव्हर करेल. मग मे बी ती क्रॅश कोर्समधून तुम्ही कव्हर करू शकता किंवा तुम्ही ऑफलाईन क्लासेसमधून किंवा यूट्यूबवरून कुठलेही फ्री रिसोर्सेस असतील त्यावरून कव्हर करू शकता. ठीक आहे. आणि त्यानंतर मी काय करेल, शॉर्ट नोट्स बनवेल. एवढंच करायचं आहे पहिल्या दिवशी. ठीक आहे. आपलं टार्गेट काय आहे, तर 3 दिवसांमध्ये मला मॅथ्सचा 1 चॅप्टर कव्हर करायचं आहे. ओके. सेम 1 फिजिक्सचा आणि आहे 1 केमिस्ट्रीचा. ठीक आहे. मग पहिल्या दिवशी मी काय केलं, मॅथ्सच्या त्या चॅप्टरची थिअरी कव्हर केली आणि त्याचे फक्त शॉर्ट नोट्स बनवले. ठीक आहे. सेम आता दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी काय करेल, जो चॅप्टर मी कव्हर केला आहे त्याची टाईम बाउंडेड MCQ सॉल्व्ह करेल. ठीक आहे. म्हणजेच काय, जी थिअरी माझी परफेक्ट झाली आहे आता त्यावरती मी न्यूमरिकल सॉल्व्ह करायला स्टार्ट करेल. मग त्यासाठी काय करायचं, टाईम बाउंडेड न्यूमरिकल, म्हणजेच बाजूला स्टॉपवॉच ठेवायचं, 30 मिनिटाचा टायमर लावायचा आणि 30 मिनिटामध्ये मी काय करेल, 12 PYQs किंवा MCQs पिकअप करेल आणि ते टाईम बाउंडेडमध्ये सॉल्व्ह करेल. ठीक आहे. याचा खूप फायदा CETच्या वेळी तुम्हाला नक्की होणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे.
3 दिवसामध्ये एका दिवशी तुम्हाला थिअरी, 2 दिवसामध्ये न्यूमरिकल. ठीक आहे. सेम असंच केमिस्ट्रीचा चॅप्टर, सेम असंच फिजिक्सचा चॅप्टरला पिकअप करायचं आहे. ठीक आहे. दुसऱ्या स्लॉटमध्ये पहिला स्लॉट जसं सांगितला तसा दुसरा स्लॉट आहे. दुसऱ्या स्लॉटमध्ये तुम्ही आफ्टरनूनमध्ये फिजिक्स का करायचं आहे. ठीक आहे. पहिल्या दिवशी तुम्ही काय करा, फिजिक्सच्या कुठल्याही चॅप्टरचं पिकअप केलं आहे त्याची थिअरी कवर करा. दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी काय करा, त्याचे न्यूमरिकल सॉल्व करा. ठीक आहे. आणि तिसरं असणार आहे नाईट स्लॉट, याच्यामध्ये केमिस्ट्री टार्गेट करा. आणि केमिस्ट्रीला कसं असतं तर युजली टेक्स्टबुकमधून स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स असतात. केमिस्ट्री खूप इझी येतं, त्यामुळे हा नाईट शिफ्टला मी ठेवलेलं आहे. ठीक आहे. हे आता तुमच्यानुसार तुम्ही मॅनेज करा, मात्र मी एक अंदाज देतो आहे की तुम्हाला कसं हे फॉलो केलं पाहिजे. ठीक आहे. आता नेक्स्ट प्लॅन आहे तो म्हणजे रिव्हिजन प्लॅन. लक्षात ठेवा, याच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ बनवतो आहे, परंतु जे काही तुम्ही सिलेबस कवर करताय ना, फक्त आठवड्याचा एक दिवस, मग तो संडे असेल, या दिवशी सगळं तुमचं रिव्हिजन आठवड्यात काय केलं आहे, जेवढे फॉर्म्युलाज केले, जेवढे PYQ केले, फक्त त्याच्यावरून एकदा नजर फिरवायची. ठीक आहे. सेकंड आहे ते म्हणजे 11वीचा सिलेबस आत्ता करायचा नाही. फक्त आता टार्गेट ठेवा 12वीचा सिलेबस जास्तीत जास्त कवर करा. ठीक आहे. 11वीचा सिलेबस कधी कवर करायचं आहे ते मी नक्की त्याच्याबद्दल सांगतो आणि काय कवर करायचं. फक्त इम्पॉर्टंट कवर करायचं, जास्त वेळ त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं नाही. आता पूर्ण फोकस फक्त 12वीवरती ठेवा. ठीक आहे. तिसरं आहे ते म्हणजे सब्जेक्ट वाईज प्लॅन. एकतर सब्जेक्ट वाईज प्लॅनसाठी मी काय केलं आहे तर PCMसाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सची एक सेपरेट व्हिडिओ मी डेडिकेटेड बनवतो. त्यावरून तुम्हाला सगळा अंदाज येईल की कुठल्या सब्जेक्टचे किती न्यूमरिकल सॉल्व केले पाहिजेत, ते कधी केले पाहिजेत आणि कशा पद्धतीने क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे. आता मी काय करणार आहे, लवकरच ना फिजिक्सची एक फ्री बॅच लॉन्च करणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या पूर्ण फिजिक्सच्या थिअरॉटिकल कन्सेप्ट आणि न्यूमरिकल्स सगळे सॉल्व करून घेतले जातील. मी ते ॲप म्हणजे लवकरच लॉन्च करेल. मला वाटतं 1-2-4 दिवसामध्ये ती स्टार्ट होईल. ठीक आहे. आय होप तुम्हाला पुढच्या 2 महिन्याचा रोडमॅप समजला असेल. ठीक आहे. ज्या मुलांना पर्सनल मेंटरशिप आणि मॉक टेस्ट सिरीज प्रोग्राम जॉईन करायचा आहे त्यांना ॲप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा पिन केलेलं आहे. ठीक आहे. ते डाउनलोड करा आणि त्याला जॉईन होऊ शकतात. तुमच्या प्रिपरेशनमध्ये त्याचा नक्की बेनिफिट होईल याची गॅरंटी आम्ही देतो. ठीक आहे. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.